मी आता फिरतोय, महागाई वाढली आहे का, राजकारण कसं सुरू आहे, लोकांचे जे प्रश्न आहेत, नेते तर बोलतात ना बोलतात, पण लोक जे बोलतात ते तरी राजकारण्याने ऐकलं पाहिजे म्हणून फिरतोय. निवाते साहेब मला सांगा, लाडकी बहीण योजना चांगली आहे? नाही, आम्ही याच्यावरती काहीच बोलणार नाही राजकारणावर. आपण सरकारच्या कामावर नाही सरकारचं काम कसं? नाही 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 नाही. तुम्ही सेम थिंग. तुम्ही सगळे कोणतरी बोलेल राजकारणावर? इथं आलो ना, घरगुती विषय आणि राजकारणावरचा विषय काढत नाही. इथे आमचं फक्त कसं ज्येष्ठ नागरिक आहे सगळे, इथे आम्ही एक टाइमपास म्हणून आम्ही फक्त एकामेकाच्या सुखदुःखाच्या, आम्ही राजकारणाची अजिबात गोष्टी घेत नाही. हा आमचा आपल्या राज्याविषयी देशाविषयी आम्ही अजिबातच नाही. आमचं इथं हे आहे हे सगळं. आता बघा, हे 92 वर्ष 93 94 वर्षाचे आहे, 84 वर्षाचे आहेत. हे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्याच्यामुळे आम्ही राजकारण सोडून आमचे फक्त घरगुती मतदान करता की नाही? हा मतदान करता की नाही? मतदान करतो आम्ही, पण आम्ही राजकारण गढूळ झालंय असं वाटतंय का? म्हणजे तुमची पिढी आहे. मी हा? मी कुठे कुठे कनेक्टेड आहात म्हणजे फ्रॉम? मी कुठल्याही पक्षाला कनेक्टेड नाहीये. माझे कार्यक्रम तुम्ही पाहू शकता, पण माध्यमांवर असं शंका का येते? न्यू स्टेट महाराष्ट्र पण टीव्हीवर का दिसत नाही न्यूजच्या? टीव्हीवर दिसतं, पण तुम्ही पाहिलं नसेल का? मी कुठल्याही पक्षाचा नाही आहे, थेट आलो, माझी तुमची काही ओळख नाही. मी तुम्हाला काय सांगितलं नाही की हे बोला ते बोला, पण एक कट्टा असाही आहे मुंबईमध्ये की ज्याला राजकारणावर बोलायचं नाही. कदाचित राजकारण गढूळ झालं असेल, राजकारणातील नेते एकमेकांवर जे आरोप करतात, राजकारणातील नेते एकमेकांच्या पक्षामधली जी फोडाफोडी करतात, त्याचाही दुःख किंवा वाईट त्याचा संताप जो आहे तो कदाचित असेल, असंही असू शकतं. राजकारण गढूळ झालं. आम्ही सांगितलं ना, आम्हाला राजकारण विषय सोडून आम्हाला काहीच बोलायचं नाही याच्यावर. गढूळ झाले राजकारण. 100% गडूळ आहे आधी. 100% गडूळ. आधी नव्हतं, म्हणजे तुम्ही जेव्हा तरुण होतात. नाही नव्हतं. चला, भाजपविषयी काय वाटतं? भाजपविषयी काय वाटतं? झालंय सगळ्यांना, सगळं तुम्हाला माहिती आहे अगदी. फोडाफोडी करून सगळं हे झालं. शेवटी घसरले कशाला फोडाफोडीमुळे. चला चला, मी तिकडे येऊ का? लाडकी बहीण चला. लाडकी बहीण तुमची अगदी. हे लाडक्या बहिणीला फुकट पैसे देऊन त्यांना आयुष्य बनवायचे त्यांना. बरोबर का नाही? काही महिला, आता त्या महिलांशी मी बोलत होतो, ते असं म्हणत होते की 1500 रुपये आहेत, ते थोडेफार आम्हाला दूध आणायला हे आणायला पण होतात. अरे हे लोक खड्ड्यात गाड्या पडतात, गाड्यात ॲक्सिडेंट होतात. इथं घरानं पैसे ते हे कशाला इकडं अगदी. लोकांना आयुष्य बनवायचा पैसे देऊ, कामं करू नका. फुकट धान्य वाटतात 80 करोड लोकांना अगदी. ते घरात असतं, कामाला जात नाही. शेतकऱ्याला मजूर मिळत नाही आहे. काय करायचं त्यांनी आधी? म्हणजे फुकट योजना द्यायला हो नको आहे. द्या कामं करायचं, कामं द्या आणि मग द्या. आता हा जो मुद्दा तुम्ही मांडता, हे जे आमदार आहेत, जे मंत्री आहेत, त्यांनाही कळत असेल, मग ते का करत नाही? जास्तच पक्ष आहे. माझा पक्ष मला आणायचं हे करायचं आहे. निवडणुकांसाठी आहे फक्त फक्त इलेक्शन पर्पज. तुम्हाला विश्वास नाही की इलेक्शन नंतर ही योजना सुरू राहील? नाही खात्री. नाही खात्री. हा, एक मिनिट थांबा, आवाज येऊ द्या. हा हा, काय म्हणताय? मिळतंय तोपर्यंत दूध नाही मिळालं? नाही मिळालं तर मग काहीच नाही. अजितदादा तर म्हटले आम्ही तरतूद केली आहे सगळी पैसे. सगळेच बोलतात, आश्वासन सगळेच देतात, कृतीत कुठं काय? आता पहिला हप्ता ऑगस्ट मध्ये येतो, 17 ऑगस्टला. तो सांगायला आहे, ज्या वेळेला मिळेल खात्यात येईल त्यावेळेला. अगोदरच काय प्रोपगंडा करायचं? विषयी लोकांना विश्वास का वाटत नाही? आता हे आत्तापर्यंत विश्वासात सगळे बुडालेले आहे. काय मिळाले सांगा ना तुम्ही. आहे का लोकांना नोकऱ्या? त्या नोकऱ्या दिसत नाही. बाहेरचे राज्यातली लोक येतात त्यांना नोकऱ्या, आणि महाराष्ट्रातील लोकांना कुठं नोकऱ्या आहेत? माझा प्रश्न तुम्ही उत्तर देत होतात, का विश्वास का वाटत नाही? त्यात बोलणाऱ्याचं नुसतं ऐकायचं. कोण विश्वासनेबल आहे सांगा. यात 3 अर्धवट मंत्री आहेत मुख्य. काल एक बोलले, आज एक बोलले. जे गडकरी, आता परत राजकारणावर मला बोलायचं नाही, तरी मी परत फक्त एकच वाक्य बोलणार आहे. आधी सांगत होते 3 रिक्षाचं सरकार आहे. आता यांचं सरकार 3 चाकाचा पांगुळगाडा आहे.
संपलं.